विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। लाडक्या भावाला आशीर्वाद द्यायचे आहेत आणि व राखी बांधून व्यवस्थित खाली उतरायचं आहे। ज्या मार्गाला लाडक्या बहिणी उतरणार आहेत तो मोकळा करा, फक्त तो जिना फक्त मोकळा करा ही विनंती आहे। प्रायव्हेट फोटोग्राफर रजिस्टर असतील त्यांनी कृपया मागे जा। उलट्या बाजूनी पोलीस प्रशासनाला ही विनंती आहे, विरुद्ध बाजूनी कुठल्या नाही कोणालाही सोडू नका। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत। अरे कार्यकर्त्यांना सूचना आहे, ट्रॅफिक चालू ठेवा। ट्रॅफिक पोलिसांना देखील सूचना आहे की ट्रॅफिक चालू ठेवा, ट्रॅफिक चालू ठेवा। तुम्ही थोडे पुढे या, पुढे गाडी जाऊ द्या, पुढे थांबते ठेवा। पोलीस प्रशासनाला विनंती आहे की वाहतूक सुरू ठेवायची आहे आणि ज्या महिला भगिनी येतील आता त्यांनी कृपया मागे
रांगेत जायचं. मध्येही रांग तोडण्याचा, रांगेत घुसण्याचा कोणीही प्रयत्न करू नका, विनंती आहे. आपले जे शिवसैनिक कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती की त्यांनी मागे जायचं आणि ती रांग लावून घ्यायची आहे. चला, महाराष्ट्रातून आलेल्या सर्व लाडक्या बहिणींचं तुमचे लाडके भाऊ माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीनं दिघे साहेबांच्या या आश्रमामध्ये मनापासून स्वागत स्वागत स्वागत. एकेकीने राखी बांधायची आहे. ही ट्रॅफिक सुरू ठेवायची आहे. आदरणीय डीसीपी साहेबांना सूचना आहे की ट्रॅफिक मुव्हिंग ठेवा. कॅमेरामन थोडे पुढे या. सगळ्या महिलांनी घोषणा द्यायची आहे, द्याल का? बोला, लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावाचा. सगळ्यांच्या हात वरती, दोन्ही हात वरती. लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावाचा. आवाज कमी आहे, पूर्ण जोरात. लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावाचा. नांदेड, परभणी, नागपूर, जालना, हिंगोली, संभाजीनगर, लातूर, बीड, धाराशिव, पुणे, कोकण, पालघर, ठाणे, कल्याण, अहिल्यानगर, जळगाव, नाशिक, धुळे, अकोला, अमरावती अशा संपूर्ण जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून आलेल्या सर्व बहिणींचं मनापासून स्वागत स्वागत स्वागत. बहिणींना विनंती आहे की लाडके भाऊ, तुमचा लाडका भाऊ माननीय एकनाथ शिंदे साहेब राखी सर्वांकडनं बांधून घेणार आहेत, त्याशिवाय ते निघणार नाही. त्यामुळे घाई करू नका, डबल डबल लाईन लावू नका, सिंगल लाईन मध्ये या. कारण तुम्ही आता आलात, काही भगिनी, काही बहिणी या बऱ्याच वेळापासून रांगेमध्ये उभ्या आहेत, त्यांनाही सहकार्य करा. हॅलो हॅलो हॅलो. या ठिकाणी ठाणे शहर, नवी मुंबई आणि कल्याणमधील महिलांना माझी विनंती आहे की विदर्भातून काल दुपारी 11 ते 12 वाजता महिला निघालेल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रातून निघाल्या आहेत, सिंधुदुर्ग, मराठवाडा. त्यांना पहिली संधी द्या. आपल्याला साहेब कायम भेटत असतात. साहेब तुम्हाला सगळ्यांना भेटणार. माझी विनंती आहे, पुन्हा त्यांना 12, 14, 18 तास प्रवास करायचा आहे. तरी माझ्या या सर्व भगिनींना विनंती आहे, दिलगिरी व्यक्त करतो की थोडा तुम्हाला त्रास होत असेल, पण तुमचं जे प्रेम आहे ते प्रेम यातून दिसून आलेले आपल्या लाडक्या भावावरती. ठाणे शहरातल्या महिलांना माझी विनंती आहे की प्रथम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, सिंधुदुर्ग, रायगड या ठिकाणच्या, पालघर या ठिकाणच्या महिलांना पहिली संधी द्या. त्यांना पुन्हा प्रवास करून जायचं. माझी सर्वांना विनंती आहे, कृपया रस्त्यावर उभे राहू नका. आपण राखी बांधायला आलोय साहेबांना. आपण या ठिकाणी साहेबांवर, त्या लाडक्या बहिणी प्रेम करतात, त्यामुळे आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहात. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आपण सर्व भगिनी या ठिकाणी आला. कृपया आपण जरा जवळच्या ज्या आहेत, ठाणा, नवी मुंबई, कल्याण, पालघर या महिलांनी कृपया, विदर्भ वगैरे इकडनं आलेल्या ज्या महिला आहेत, ट्रॅफिक सुरू ठेवा. पहिले संधी द्यावी, कारण त्यांना परत प्रवास करायचा आहे. विनंती आहे आपल्याला सर्वांना. चला, थोडे भगिनी आपल्या आल्या, त्यांना विनंती की थोडं मागे जा, रस्ता थोडा मोकळा सोडा. आपल्या पोलीस भगिनींनाही सहकार्य करा. सगळ्या पोलीस प्रशासनाला विनंती की सगळ्या भगिनींना मागे जाऊ द्या. आपण असे एका भावावर प्रेम करतात. ट्रॅफिक सुरू ठेवा. सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आल्या. आपण आज रक्षाबंधनाचा पवित्र सोहळा, ज्यांनी या महाराष्ट्रातल्या बहिणींना स्वाभिमानानं जगायला शिकवलं, ज्यांनी बहिणींना जगण्याचा अधिकार दिला, ज्यांनी बहिणींचा संसार घडवला, त्या महाराष्ट्रातील कोट्यवधी बहिणींचे लाडके भाऊ, या महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री
शिवसेनेचे मुख्य नेते आणि साहेब नेहमी सांगतात की मला या पदापेक्षा या महाराष्ट्रातल्या माझ्या बहिणींनी सगळ्यात मोठी पदवी दिली, ती म्हणजे लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ. हे सगळ्या पदांपेक्षा मला मोठं आहे. आणि आलेल्या या पवित्र दिनी सगळ्या बहिणींचं आपले लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांच्यातर्फे मनापासून स्वागत. थोडा रस्ता मोकळा ठेवा, गाड्या जाऊ द्या, गाड्या जाऊ द्या. असेच रांगेमध्ये या, आपल्या लाडक्या भाऊला राखी बांधा. थोडे पत्रकार पुढे या. सोशल मीडियावाले जास्ती प्रायव्हेट फोटोग्राफर थांबू नका तिकडे. प्रायव्हेट फोटोग्राफर थांबू नका. मोबाईलवाले चला. जे विदर्भ, नागपूर, परभणी, हिंगोली, मराठवाडा या विभागातून आलेल्या भगिनी, नांदेड यांना पहिलं प्राधान्य द्या. जळगाव हे जे 500, 700, 800, 1000 किलोमीटरहून आले या ठाण्यामध्ये आपल्या लाडक्या भावाला राखी बांधण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना पहिलं पुढे येऊ द्या. त्यांना पहिलं पुढे येऊ द्या. चला चला पुढे. हो दादा थोडं पुढे या. थोडं तुम्ही हे मित्र प्रायव्हेट मोबाईल मध्ये मागे निघा सगळे. चला रस्ते मोकळे ठेवा. गाड्या जाऊ द्या, गाड्या जाऊ द्या. असं विरुद्ध बाजूनी कोणाला सोडू नका आणि रांगेमध्ये या, रांगेमध्ये या. चला पुढे चला. सगळ्यांना विनंती आहे, रस्ता मोकळा ठेवायचा आहे. आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, जरा रस्ता मोकळा ठेवा. ट्रॅफिक पोलिसांना सहकार्य करा. चला रस्ता, गाड्या जाऊ द्या पुढे. ताई पुढे चला, रस्त्यात थांबू नका. चला विनंती आहे ताई. कृपया ट्रॅफिक होते, आपण जरा एका बाजूला थांबला तर बरं होईल. आज लाडक्या बहिणी लाईनला आहेत, त्या रक्षाबंधनासाठी साहेबांना या ठिकाणी आलेल्या आहेत. परंतु इथे कोणी डाव्या बाजूला इथे कोणी थांबू नये. कृपया आपल्याला सर्वांना विनंती आहे, जी लाईन आहे त्या लाईनमधील सर्वांनी यावं, इकडे गर्दी करू नये ही सर्वांना विनंती आहे. कृपया लक्ष ठेवा, या ठिकाणी कोणीही गर्दी करू नये. आपण जरा बाजूला झाला, ट्रॉफिकला जरा रस्ता मोकळा करून दिला, खूप बरा होईल. जरा विनंती आहे आपल्याला, या ठिकाणी गर्दी करू नये. नांदेड जळगाव पुणे, कृपया मी ठाणेकरांना विनंती करते. अगदी नांदेड जळगाववाले पुढे प्लीज त्यांना पुढे येऊ द्या. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या लांबून इकडनं लोक, लाडक्या बहिणी सर्व या ठिकाणी लाडक्या भावाच्या प्रेमापोटी या ठिकाणी रक्षाबंधनाला आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना परत आपल्या घरी जायचं आहे आणि या ठिकाणी गर्दी केली तर खूप एक होईल आणि लाईनली जे आपण हे करतो ते होणार नाही. कृपा करून आपण सर्व लाडक्या बहिणींनी या ठिकाणी या बाजूला गर्दी करू नये. ट्रॉफिकला अडथळा होईल असं कोणीही लाडक्या बहिणींनी या ठिकाणी हे करू नये. आणि लाडके भाव आहेत त्यांना पण सांगतोय, कृपया या ठिकाणी उगीच गर्दी करू नये. ते घेतो ना, आधी नांदेडवाले घेऊ दे, विदर्भवाले घेतले. 2 मिनिटं थांबा. चला सगळ्या महिला ज्यांनी खऱ्या अर्थानं धर्मवीर आनंदगे साहेबांची परंपरा ज्याने अखंडपणे सुरू ठेवली, ज्याने खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार
जपण्याचं वाढवण्याचं काम केलं, ज्यांनी महाराष्ट्रातल्या करोडो बहिणींना स्वाभिमानानं अभिमानानं जगण्याचा अधिकार दिला, ते तुमचे सर्वांचे लाडके भाऊ माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना आज राखी बांधण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून स्वागत स्वागत स्वागत. चला आपण एकदा पुन्हा घोषणा द्यायची का? लाडक्या बहिणी, हे कॅमेरा तिकडे घे, कॅमेरा तिकडे घे. हे बोला लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावाचं, लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावाचं. आता सर्व महिलांनी आपल्या लाडक्या भावासाठी घोषणा द्यायची लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ शिंदे साहेब, शिंदे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ. माझ्याकडे या ठिकाणी नांदेडच्या महिला आलेल्या आहेत. कृपया नांदेडच्या महिलांना पुढे येऊन द्या. कृपया पुढे जा. एक मिनिट मी माझा प्रतिनिधी पाठवते. त्यांना घेऊन यायचंय पुढे जाऊ. नांदेड 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 प्लीज ताई, नांदेडचे घेऊन ये या महिला. नांदेड, फक्त नांदेड येऊ दे कृपया प्लीज. नांदेडच्या महिला कृपया, आपण पटापट रांग सोडतोय. नांदेडच्या महिलांना कृपया पुढे येऊ द्या. नांदेडच्या महिलांना कृपया पुढे येऊ द्या. मार्शल सांगितलंय, पाठवलंय. पुढे जा, कृपया घेऊन या त्यांना. कृपया पुढे घेऊन या त्यांना. पुढे घेऊन घ्या कृपया. लाडक्या बहिणी, माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना, कृपया नांदेडच्या महिलांना सोडा. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, कृपया नांदेडच्या महिलांना सोडा. कृपया साहेबांची विनंती आहे, कृपया त्यांना सोडा. अगदी धक्काबुक्की खरंच करू नका. खूप व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने लाईन चाललंय. कृपया सहकार्य करा. बॅरिकेडिंग, पोलीस प्रशासनाला विनंती आहे, कृपया या ठिकाणी स्टेजच्या डावीकडे जावं. पोलीस प्रशासनाला विनंती आहे, कृपया स्टेजच्या डावीकडे जावे. पोलीस प्रशासनाला विनंती आहे, कृपया डावीकडे. या ठिकाणी महिलांची खूप गर्दी झालेली आहे. महिलांना देखील विनंती आहे, अगदी शिस्तबद्ध पद्धतीने आपण यायचंय. सर्वांना राखी बांधायला भेटणार आहे. साहेब सर्वप्रथम तुमच्या हातून राखी बांधून घ्यायला उभे आहेत. कृपया अगदी अर्धा तासात पुढची रांग आपण संपवतोय. अर्ध्या तासात. जागा करून द्या. तिकडे तिकडे तिकडचे लोक जरा आतमध्ये या. ते तिकडं आपल्या लाडक्या बहिणी जरा
करा ते बॅरिकेडच्या तिकडे फक्त घाई नको फुटपाथ आहे प्लीज. लाडक्या बहिणी हळू 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 हळू. थांबा, काही नको, हळूहळू येऊ द्या त्यांना, हळूहळू येऊ द्या, विनंती आहे. नांदेड महिला या पुढे, जशी लाईन आहे तशी या त्यांना पुढे. आता थोडा आतमध्ये जाऊ द्या. तिथे बॅरिकेड्स आहे ना, बॅरिकेड्स. या ठिकाणी सगळेजण रांगेत येऊ द्या, कोणी गडबड करू नका. मला ठाणे शहर महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्याला विनंती आहे, व्यासपीठावर इकडे थांबण्यापेक्षा थोडंसं खालती द्या, ती गर्दी थोडं कंट्रोल करा. पुरुष पदाधिकारी इथे आता तर खाली उतरा ना, तुम्ही खाली उतरा थोडंसं, गडबड नको. कोण नाहीये ठाणे शहराच्या पदाधिकारी, कोण नाहीये तिथे, सगळे भांडू पिंडू बोले, त्यांना कंट्रोल करा. हो, गांधीनगर गडबड कशाला करता, शांत राहा. एक बॅरिकेड बाहेर गेले वाटतं, थोडं आतमध्ये गेलं जरा. नाही, पोलिसांना माझी विनंती आहे की हे बॅरिकेड थोडं आतमध्ये दाबा, आपल्या इथं समोरचं आतमध्ये या, आतमध्ये थोडं म्हणजे गाड्या चालू राहतील. गाड्या वाहतूक चालू ठेवा. माझी विनंती आहे की काल सकाळी 10 वाजल्यापासून प्रवास करून विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, त्या महिला या ठिकाणी साहेबांच्या प्रेमापोटी आपल्या लाडक्या भावाला राखी बांधण्याकरता आलेले आहेत. प्रथम आपण त्यांना संधी देऊ, पण लाईनीप्रमाणेच येऊ द्या, धक्काबुक्की नको. हॅलो, कृपया थांबा, असं करू नका. 2 मिनिटं थांबा तुम्ही, अशा पद्धतीने गर्दी करू अरे रांगेत या ना प्लीज, रांगेत या. फुटपाथवरच्या लाईन पहिल्या सोडल्या जातील, इथल्या महिलांनी थांबावं. कृपया करून थांबा. फुटपाथवरील लाईन पहिले सोडली जाईल आणि मागून कोणी ढकलू नका, धक्का गाड्या घेऊ नका. या आपल्या पोलीस आपल्या आमच्या बरोबर असलेल्या कॉन्वॉयमधल्या त्या पण गाड्या काढून बंद करणार आहोत, फुटपाथ चालू करणार आहोत. मध्ये घुसू नका प्लीज. या ठिकाणी रस्त्यावरून गाडी जाण्याकरता रस्ता मोकळा ठेवा. माझी पत्रकार बंधूंना विनंती आहे, थोडं पुढे व्हा, गाडी जाण्याकरता रस्ता मोकळा ठेवा. तिकडे बंद करून टाका, तिकडची लाईन पूर्ण बंद करा आणि इकडची घ्या.
पदाधिकारी माझी सर्वांना विनंती आहे, पुढच्या अर्ध्या तासात आपण सगळेजण सगळ्यांना भेटू अशी व्यवस्था केलेली आहे. कृपया हे कसं मोकळं आहे? थोडासा धीर धरा, थोडासा. तुमच्या आजूबाजूला ज्येष्ठ महिला पण आल्या आहेत. हो तुम्ही आहे ना ए, लहान बाळं आली आहेत. कृपया तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा, सगळ्यांनी सहकार्य करा. एकच हो ऐकलं का ए दत्ता तिथे उभं राहिल्यामुळे गर्दी कमी झाली ना म्हणून सांगतो तिथे तुझं मेहनत कामाला येईल पक्क्यांनी लागेल इथून नाही लागेल तिथे उभं राहण्याची मी असताना कोणाची हिंमत नाही 2 मिनिटं. इथे प्लीज महिलांना विनंती आहे, प्लीज गर्दी करू नका प्लीज. आपण एका रांगेत सोडतोय. तुमची ही एवढीच धक्काबुक्की आहे. मी वरती उभी आहे, मला दिसताय एवढीच आहे. तुम्ही एवढी धक्काबुक्की कमी करा प्लीज. पोलीस प्रशासनाला विनंती आहे, कृपया या ठिकाणी डाव्या बाजूला गर्दी आहे, तिकडे यावे. आम्हाला पुढे पण बघायला. सर्व बहिणींना विनंती आहे, सगळ्यांनी रांगेत या. तुमचे लाडके भाऊ शिंदे साहेब थांबतायत. इथे उपस्थित शेवटच्या महिलेला भेटल्याशिवाय शिंदेसाहेब जाणार नाही. रांगेत या, रांगेत. रांगेत या. कृपया सगळ्यांना विनंती आहे, रांगेत या. सर्व रांगेत या. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझी नाव सर्व बहिणींचं मनापासून स्वागत. आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कोल्हापूरहून आलेल्या सर्व लाडक्या बहिणींचंही मनापासून स्वागत. आपण शिवसेनेच्या शिंदे साहेबांच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहोत. आपण एक शिवसेना या शिस्तबद्ध पक्षाच्या लाडक्या बहिणी आहोत. कृपया नांदेड, कोल्हापूर, आता मुंबई इथल्याही अंधेरी विभागातल्या आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आपल्या लाडक्या भावाला राखी बांधायला आलेल्या आहेत. माझी एवढीच विनंती आहे, तुम्ही इथे बोल्या लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावाचा वाजत सुद्धा लाडक्या बहिणी आपले लाडके भाऊ माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी राखी घेऊन येत आहेत. सर्वांचं लाडक्या बहिणींचं मनापासून स्वागत. सोलापूर जिल्हा सुद्धा वाजत गाजत या ठिकाणी आलेला आहे. किती वाजता नाही कळतात. आणि अजूनही मला गाडी जाऊ द्या. हे कोण जाऊ दे, कोण जाऊ दे पुढे, कोण धक्का मारतंय? जाऊ द्या पुढे गाड्या सगळ्या कोण धक्का मारतंय तिथे? सगळ्या गाड्या जाऊ द्या पुढे. धक्का प्लीज मारू नका. आम्हाला त्या रमाकांतजी, प्लीज धक्का नका मारू. तिकडे येऊ नका देऊ. प्लीज धक्का नका मारू. उलट्या बाजूने कोणी यायचं नाही. प्लीज धक्का नका मारू. पर्स एक आहे या ठिकाणी सापडलेली आहे. जमा करतोय, कोणाची असेल त्याने ओळख पटवून घेऊन जायची आहे. फुटपाथवरच्याही महिलांना पुढे उद्या रांगेने सोलापूर जिल्हा आलाय, कोल्हापूर जिल्हा पुढे गेलाय. मुंबई, अंधेरी, जोगेश्वरी इथल्या भगिनी आपल्या आलेल्या आहेत. मुंबईच्या वेगळ्या भगिनी आज सोलापूर जिल्हा राज्यामधून पुढे जातात.
ताई हे ड्रायव्हर जाऊ द्या मी गर्दी मॅनेज नाही होत आहे. एर्टिगा गाडी जाऊ द्या पुढे हो आतमध्ये ताई तुम्ही समोर मोकळे पुढे जाऊ द्या ना सगळे प्लीज प्लीज जरा जाऊ द्या पुढे गाड्या जाण्यासाठी विनंती, सगळ्यांनी जरा गाड्या जाण्यासाठी जागा करून द्या. अरे कृपया इकडे स्टेजवर काय करता तुम्ही? थांबा. कृपया थांबा. माझी पोलीस हे थांबव जरा 2 मिनिटं थांबवा हे बॉक्स बॉक्स इथं उभे राहा फक्त इथं उभे राहा हो तुझ्या ताई थांबवा जरा लाईन थांबवा हे महाराष्ट्र जोरात बोला असं नाही होणार, असं नाही चालणार. कृपया माननीय आपले लाडके भाऊ आपल्या लाडक्या भावाचं नाव काय जोरात आपल्या लाडक्या भावाचं नाव काय शिंदे साहेब. हे थांबा आता थांबा समोर 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 2 मिनिटं पुढे येतात, फक्त 2 मिनिटं सोलापूरहून आलेल्या सर्व आमच्या मुस्लिम भगिनींचं बहिणींचं सुद्धा मनापासून स्वागत येताय साहेब किती 1 मिनिट एक सिंगल लाईन करा, नाही तर सिंगल लाईन करा. एक सिंगल लाईन करा. प्लीज धक्का नका मारू. मला दिसतंय तुम्ही धक्का मारताय. काय करा प्लीज असं नाही करायचं. बोला धर्मवीर आनंदीगे साहेबांचं धर्मवीर आनंदीगे साहेबांचं लाडक्या बहिणींच्या लाडक्या भाऊ भगिनींचा. परंतु इथे ट्रॉफिकला अडथळा होतोय, गाड्यांची ट्रॉफिक जाम झालेली आहे. कृपया आपण त्याची काळजी घ्या. स्टेजवर जाणाऱ्या शिडीवर मोबाईलवर जे फोटो स्टेशन बंद करा. फोटो स्टेशन बंद करा कृपया. मोबाईलवर जे फोटो काढतात तरी थोडासा अडथळा निर्माण होतो ट्रॉफिकला. त्या महिलांना विनंती आहे, समोर यायचं. कृपया अर्ध्या तासातच आपण भेट होईल. हो ताई इकडे महिला सगळ्यांनी मागे या. सर्व महिलांनी डाव्या साईडला यायचंय. महिलांनी पुढे करा, लवकर पुढे करा. रस्ता मोकळा करा. हो ताई, चला पुढे. कृपया बघा इथे उभे आहेत त्या महिलांना विनंती आहे सर्वांना. जरा सांगून ऐका. गर्दी करू नका. शिडीवर कृपया महिलांना विनंती आहे, शिडीवर धक्काबुक्की करू नका. सर्व महिला आहेत. गर्दी करू नका प्लीज. लहान बाळांसोबत आलेल्या महिला आहेत. ट्रॉफिक जाम होते त्याची काळजी घ्या ना जरा. वाहतूक मोकळा ठेवा. महिलांना विनंती की डाव्या साईडला बॅरिकेडच्या आतमध्ये उभे राहा. वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होतो याची काळजी घ्या प्लीज. चला पुढे, कोणालाही इजा होऊ शकते. वाहतूक मोकळी ठेवा. सोडू नका, राम सोडू नका, विनंती आहे. जरा विनंती आहे आपल्याला सर्वांना. आपल्याला नम्रपणे विनंती आहे. आपण साहेबांना लाडका भाऊ प्रेम करता लाडका बहिणी, परंतु थोडीशी काळजी घ्या. कृपा करून रस्ता थोडा ट्रॅफिक मागे थांबले सगळ्यांनी पुढे या जरा प्लीज ट्रॅफिक जाऊ द्या आता सगळी सगळी वाहतूक जाऊ द्या पुढे हे फोटोग्राफर सगळ्यात पुढे सगळ्या महिला पुढे जाऊ द्या सगळे पुढे मोबाईल वाले पुढे चला गाड्या थांबू नका कुठल्याही जाऊ द्या सगळ्या गाड्या जाऊ द्या महिलांना विनंती आहे, कृपया पोलिसांना- सगळ्या बहिणींनी पोलिसांना सुद्धा सहकार्य करा काय चाललंय? सगळ्या बहिणींनी पोलिसांना सुद्धा सहकार्य करावं सिंगल लाईन या. डबल करू नका, सिंगल लाईन चला पुढे. जाऊ द्या गाड्या जाऊ द्या पुढे जाऊ द्या वाहतूक मोकळी ठेवा. चला नांदेड जिल्हा सुद्धा आलेला आहे त्यांचे स्वागत
प्लीज. अरे काय हो सुधीरजी, उलट्या बाजूनी कुठं थोडं. चला नांदेड जिल्हा, चला राखी बांधून. चला हे आम्ही केसवर जाऊ द्या पुढे फटाफट. ऑफिसमध्ये जाऊ द्या, तसंच ऑफिसमध्ये. चला लाडक्या भावाचं गाणं लावायचं का बहिणींनो? अरे आवाज कमी लावायचं का? बघा लोकडा सगळ्यांच्या हात वरती पाहिजे. हे कॅमेरामॅन शूटिंग करा इकडे लाडक्या बहिणींची. हे लोकडात गाणं 1 2 3. आवाज वाढव. त्या भांडूपूर आलेल्या आमच्या भगिनी सगळ्या भांडूप विधानसभा, भांडूप शहर, सगळ्या भगिनींचं मनापासून स्वागत. आपले लाडके भाऊ, या महाराष्ट्रातील कोट्यावधी बहिणींचा लाडके भाऊ माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना राखी बांधण्यासाठी आलेल्या महाराष्ट्रातील हजारो लाडक्या बहिणींचं धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या आश्रमात मनापासून स्वागत स्वागत स्वागत. साहेबांच्या सर्व क्षेत्रात लाडक्या बहिणी आहेत आणि आता इथं मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील नावाजलेल्या कलाकार आणि साहेबांच्या लाडक्या भगिनी या ठिकाणी साहेबांना राखी बांधण्यासाठी
उपस्थित झालेले आहेत. कृपया वाहतुकीसाठी पुरुष चला हे गाड्या लावू दे. गाड्या थांबल्यात, गाड्या थांबल्यात. थोडंसं पुढे कमी करता जावं. अरे गाड्या थांबल्यात. गाड्या चालते जाऊ दे ना. गाड्या थांबल्यात सगळे. पोलीस प्रशासन जाऊ दे पुढे गाड्या. सर ज्या नवीन महिला आल्या त्या कृपया रांगेत पाठवा. कृपया रांगेत पाठवा. इथे उभे राहू नका महिलांनी. कृपया रांगेत या. मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील तारका अभिनेत्री या सुद्धा आपल्या लाडक्या भावाला तुम्ही लोक राखी बांधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पावली नाही तुमच्या त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. अरे हे बघ ना. तुमच्या मागे नाही थांबवले. घोळका करू नका. गर्दी करू नका. तुमच्या मागे जागा आहे. घोळका करू नका. हे बघे कॅमेरा मागे घे रे. चला हेमंत पवार साहेब, तिकडे उभे राहिलेले हेमंत सगळे पवार स्टेजवर यायचं. त्यांना विनंती आहे की बॅरिकेड आतमध्ये टाकला. पोलीस प्रशासनाला विनंती आहे की बॅरिकेड टाकला. मागे घे ना थोडा. वाहतूक बंद झाली आहे तिकडे. मागे ना तुम्ही लोक. रेणुका ताई एक मिनिट या ना इकडे. या ना पुढे या. थोडं मागे मागे. हेमंत पवारजी स्टेजवर या. हेमंत पवार साहेब. सणांसाठी राब राबतो, सागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो. सणांसाठी राब राबतो, सागल्या बनून जागतो. एक मिनिट. आता फुटपाथवर ज्या महिला उभ्या आहेत ना, त्यांना आपण घेऊन तुम्ही डायरेक्ट रस्त्यावरती येऊन बाहेरच्या बाहेर येऊ नका. आपल्या ज्या महिला थांबलेत त्या ठिकाणी देखील फोटोग्राफी आहे. कृपया सर्वांचा विचार करा. माझी या ठिकाणी सगळ्या लाडक्या बहिणी आलेल्या आहेत. किशोरीबाई पुढे या. आज तुम्ही प्रतिवर्षीप्रमाणे सुद्धा या वर्षी आलेला आहात. आपले लाडके भाऊ मीनाक्षी पुढे ना. आपले लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब तुम्ही साहेबांना राखी ए दादा ए मागे ना तू पण. मी आज रक्षाबंधनाच्या निमित्तानं शिंदे सरांना राखी बांधू इच्छिते आणि मी बांधली आहे. आणि ए, अरे! त्याप्रमाणे बाबा, काय करतोय? रक्षण तू वर घेशील तर माझं ह्याचं काय ह्याच्या येईल. रक्षण करावं आणि या महाराष्ट्रामधल्या सगळ्या इतर महिलांना प्रत्येक महिलेला संरक्षण द्यावं ही माझी इच्छा आहे. नमस्कार, मी स्मिता मोरकर. मी दुबईमध्ये अडकले होते माझ्या फॅमिलीबरोबर. आज मी राखी बांधायला आली आहे, पण मी माझं कर्तव्य पूर्ण करायला आली आहे. पण साहेबांनी आधीच त्यांचं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे आणि त्यांनी माझ्या पूर्ण फॅमिलीला, पूर्ण परिवाराला सुखरूप मुंबईपर्यंत म्हणजे भारतापर्यंत पोहोचवलं होतं. त्यासाठी खरंच मी आणि माझा पूर्ण परिवार तिथे खूप खूप आभारी आहे. सगळ्यात विशाखा कुठे? विशाखा सुभेदार ही पण दुबईमध्ये अडकली होती आणि तिची इतकी इच्छा होती की मी साहेबांना राखी बांधावी. तर मागच्या वर्षीपासून जे सातत्य ठेवलं. साहेब असेही आमचे कवच आहे, कवच. आम्हाला कसलीच भीती नसते जेव्हा साहेब बरोबर असतात. लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ हे असेच आहेत, पण आज लाडक्या कलाकारांचे लाडके भाऊ म्हणून आज शिंदे साहेब इथे आमच्या बरोबर आहे. त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतो आणि भीती कसलीच वाटत नाही, कारण असे भाऊ असल्यावर आम्हाला कसली भीती. त्यामुळे ही राखी अशी दरवर्षी राहणार आहे. हे सातत्य आहे साहेब. त्यामुळे तुमचा आशीर्वाद सगळ्यांबरोबर राहू द्या. भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. हो साहेब एक फोटो. साहेब एक फोटो एकत्र. आणि
या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणी खरं म्हणजे काल परवापासूनच हा राखी पौर्णिमेचा कार्यक्रम सुरू झाला. आज देखील महाराष्ट्रातून काल देखील महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून अनेक बहिणी राखी बांधायला माझ्याकडे मुंबईत आल्या. आज हे सर्व कलाकार कलावंत सगळ्या बहिणी माझ्या या ठिकाणी वेळ काढून गेल्या वर्षी पण आल्या. आज तुम्ही आलात, मला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळी काळजी आमच्यावर सोडा. कारण मला माहीत आहे ते मुख्यमंत्री होतो त्याही वेळेस, आता उपमुख्यमंत्री आहे त्याही वेळेस मला सगळ्यात मोठी ओळख मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा अन्य पालकमंत्री असेल, मंत्री असेल, विरोधी पक्षनेता असेल, परंतु सगळ्यात मोठी ओळख माझी काय तर महाराष्ट्रातल्या करोडो बहिणींचा लाडका भाऊ ही सगळ्यात मोठी ओळख आहे. त्याचा आनंद मला आहे, त्याचं समाधान. आणि म्हणून तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्या पाठीशी लाडका भाऊ आहे. धन्यवाद. साहेब एकत्र फोटो द्या. महाराष्ट्राचा लाडका भाऊ. साहेब एकत्र शिंदे साहेब, शिंदे साहेब. मागे सर्वांना विनंती आहे, इथे गर्दी करू नका. गेल्या 4 तासापासून त्या महिला उभ्या आहेत, त्या महिलांना पहिले घ्या. कारण पोलीस कर्मचाऱ्यांनाही माझी विनंती आहे, इकडच्या महिलांना जरा लाईनमध्ये पाठवा एवढी आपल्याला विनंती करतो. कारण फुटपाथवर ज्या महिला उभ्या आहेत त्या 4 तासापासून एकाच ठिकाणी उभ्या आहेत. इथेही वृद्ध महिला आहेत, लहान मुलं आहेत, याची कृपया काळजी घ्या. तुम्ही मधून याल तर सर्व ते लोक बिचारे केव्हापासून उभे राहिले. कृपया आम्ही इकडनं पाहतो स्टेजवरनं. विनंती आपल्याला असं नाही, तुम्ही जरा लाईन मध्ये या, थोडा शिस्तीचं आपण पालन करा. आपण लाडक्या भावाला भेटण्यासाठी तुम्ही सर्व आलेले आहात याची आम्हाला कल्पना आहे, परंतु आपल्याला एक विनंती आमची राहील की सर्वांना साहेब भेटणार आहेत. आपले लाडके भाऊ आपल्याला सर्वांना भेटणार आहे, सर्वांची राखी बांधून घेणार आहेत. परंतु आपण तिकडे उभे राहिलात, पुढे गेलात तर खूप बरं होईल. या ठिकाणी फुटपाथवर ज्या महिला आहेत त्या महिलांना सिंगल लाईन करून पाठवा. तिथल्या आपल्या महिला स्वयंसेवक आहेत, त्याने कृपया मंडपवाले कुठे असतील त्या ठिकाणी जरा इकडे या. जो आपण या ठिकाणी मंडपचा जो पोल आहे त्या ठिकाणी महिलांनी तो हलवलेला आहे, जरा कृपया तो बघा. तो तुटला तर मंडप कॉलॅप्स होईल. प्लीज आपण जरा समजून घ्या, सगळ्या आमच्या भगिनी आहेत, समजून घ्या. जरा कृपा करून पहिलं हे सगळं काढल्याशिवाय लाईन सोडू नका प्लीज. कारण नाही तर इकडे गडबड होईल. आणि ज्या महिला 4 तासापासून उभ्या आहेत त्यांना त्या तिथेच उभ्या आहेत फुटपाथवर, त्याची कृपया दखल घ्या सर्व पोलीस कर्मचारी. हो ताई थांबा 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 थांबा. अरे चला सर्वांनी सर्वांनी आणि फ्लॅट करायचं आहे.
पण इकडे कृपया गर्दी करू नका. तुम्ही लाईनने आलात तर बरं होईल. फुटपाथच्या दिशेने या. पदपात आहे त्या दिशेने आपण यावं. पोलीस कर्मचाऱ्यांना ही विनंती आहे का त्या सर्व महिलांना इकडनं मधून घेऊ नका कोणाला. हो तुम्ही इकडे वा. कारण पदपातावर त्या महिला उभ्या आहेत त्या 3-4 तासापासून उभ्या आहेत. हे मोबाईल मंडपवाले कोण आहेत? मंडपवाले मंडपवाले जरा कृपया बघा. या ठिकाणी तो आपला निर्णय आहे तो थोडासा हे झालेला आहे. त्या ठिकाणी आपण जरा कपडा त्याचा कपडाही सहित झालेला आहे. जरा मंडपवाल्याने इकडे या. तो महिलांचा घोटका आहे. या ठिकाणी थोडासा मंडपवाल्याने आला तर खूप हो मॅडम तुम्ही इकडे या ना. हो ताई पुढे बघा. लाडक्या बहिणीला विनंती आहे, अगदी तुम्हाला नम्रपणे आमची विनंती आहे की आपण सर्वांना साहेब भेटणार आहेत. आपले लाडके भाऊ सर्वांना भेटण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत. कोणाला भेटणार नाही असं नाही. कृपया घाई करू नका. कृपया या ठिकाणी आपण शिस्तीचं पालन करा. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं माझ्या भगिनी या ठिकाणी साहेबांना भेटण्यासाठी आलेल्या आहेत याची कल्पना आम्हाला आहे. पण आपण थोडासा जरा घाई न केली शिस्तीमध्ये आले तर फटाफट भेटता येईल. साहेबांना राखी बांधता येईल. साहेब साहेब पुढे घ्या. साहेब एक मिनिट रुका. पुढे घ्या. मंडपवाल्यांनी कृपया बघा. तिथं महिलांचा गोल काय तिथं या. राखी साहेबांच्या हातावर ठेवा आणि पुढे चालत आता महिलांना विनंती आहे ए असे उभे राहा. फक्त हातावर ठेवा. आपण प्रेमाने आलेला आहात. इथे आलात हजेरी लावलीत म्हणजे साहेबांना रक्षाबंधन झालं हे राखी समजा. हातात ठेवा कृपा करून आणि पुढे चालत राहा. कृपा करून पुढे चालत राहा. असंख्य महिला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं या ठिकाणी आलेल्या आहेत. त्या सर्व महिलांना साहेबांना भेटायचं आहे. हो ताई त्यांची हो असे उभे राहा. 6-6, 8-8 तास 10-10 तास प्रवास करून महिला भगिनी आलेल्या आहेत. त्या सर्वांनाच इच्छा आहे साहेबांना भेटण्याची. त्यामुळे या ठिकाणी साहेबही या ठिकाणी सगळ्यांना भेटण्यासाठी थांबलेले आहेत. परंतु आपण कृपा करा. आता राखी फक्त साहेबांच्या हातात द्या. जरी साहेबांच्या हातात दिली तरी ती साहेबांना पोहोचली अशी समजा. जरा कृपा करून पटापट आपण आवडलेल्या मागच्या लोकांना साहेबांना भेटता येईल. त्या पिलरच्या जवळ कोणी उभे राहू नका. तो पिलरच्या जवळ कोणी उभं राहू नका. जरा कृपया
त्याने ओळख देऊन ते घेणं अपेक्षित आहे. पुढे चालत राहा. कारण ओळख दिल्याशिवाय ते मिळणार नाही. तुमच्यामध्ये कानातले झुमके करू नका. सिंगल लाईन कोणाचं तरी घ्या. कोणाचं तरी मिळालेलं आहे, त्याने आपली ओळख, एक झुमका आपल्या कानात असेल, दुसरा दुसऱ्या पकडलेला कानात दाबून घेऊन त्यामुळे दाखवल्याशिवाय ते मिळणार नाही याची कृपया नोंद घ्या. सिंगल लाईन घ्या. सगळ्यांना बाहेर घ्या. सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी बघा आपली थोडीशी कुचंबना होते, कारण आपणच जर शिस्तीने आलो फटाफट होईल. साहेब स्वतः या ठिकाणी उभे आहेत, आपणही साहेबांना गुरुवरनं भेटायला आले, आम्हाला कल्पना आहे. त्यांच्या हातावर हात ठेवा. शिनेर साहेबांना विनंती आहे महिलांना थोडंसं आतमध्ये घ्या हातावर हात कृपा ठेवा करून, आणि पुढे कारण चला. त्यांना ज्या लाईन आहेत त्या लाईनवर घ्या जरा. म्हणजे गडबड होणार नाही हातावर राखी ठेवा आणि पुढे चला. आणि वाहतूक चालू राहील. साहेबांचं म्हणणं आहे की वाहतूक चालू राहिली पाहिजे, त्यामुळे कोणाची हातावर राखी ठेवा आणि पुढे चला. सेल्फी वगैरे काढायला मध्ये जाऊ हे नका. होऊ नये, त्यामुळे कृपा करून सर्वांनी विनंती आहे, महिलांनी भगिनींनी सर्व अगदी लाडक्या भावाच्या प्रेमापोटी आपण या ठिकाणी आलात, आम्ही समजू शकतो. राखी हातात ठेवा. आपली व्यवस्था व्यवस्थित होणं अपेक्षित आहे, याची आम्ही नियमितपणे काळजी घेतो. आणि सिंगल त्यामुळे लाईनी द्या. सिंगल लाईनी द्या. सुरक्षा तुमची आमच्यासाठी फार महत्वाची आहे, पण आपण थोडीशी जरा शिस्तीचं पालन केलं तर खूप बरं होईल. आणि फटाफट आता जर हे राखी केलं बाईंच्या हातावर साहेबांना लवकर भेटता येईल. आणि पुढे जायचंय. बाई सर्वांना भेटणार आहे. बाई सर्वांना भेटणार आहे. महिलांना विनंती आहे, या ठिकाणी ज्या उभ्या आहेत, त्यांनी लाईनमध्ये या. हो इथं उभी करा साहेब. चला चला साहेब साहेब महिलांना इकडनं कोणाला सोडलं जाणार नाही. इकडे जरी आपण गोरखाकडून उभे राहिला इकडे येऊ सोडलं नका जाणार कोणी. नाही याची इकडे हा ठीक आहे. कारण इथूनच महिलांना वरती सोडलं नाही. आता लाईन पटापट झाली आहे. 15-20 मिनिटामध्ये सगळ्यांचे आहे रक्षाबंधन. फक्त धक्काबुक्की करू नका. राखी बांधू नका. बाईंच्या हातावर राखी ठेवा सर्वांनी. आपण या पवित्र स्थळी आलात गुरुवर्य धर्मवीर साहेबांच्या महाराज आपल्या लाडक्या भावाला आपण राखी बांधण्यासाठी आलात, जरी आपण हातावर काढा, आपण राखी साहेबांना असं आपण समजूया. आपण याची काळजी घ्या. कोणीही गर्दी करू नका, या ठिकाणी धक्काबुक्की करू नका, बाई याची जरा सर्वांना दक्षता भेटणार घ्या. आहे. आहे ते साहेब. चला चालत अरे राहा. मधून सोडू नका प्लीज. चालत मागच्या महिला बोमाबा मारतात. चालत राहा सर्वांनी. अरे मधून सोडू नका ना. चालत राहा सर्वांनी. बाई सर्वांना भेटणार. असं नाही आहे, तिकडच्या महिला त्यांना ओळखतात त्या. चला ओके चलो. हातावर सगळ्यांनी हातावर. हो राखीला ताई पुढे चला. फोटो काढायला थांबू नका. ताई चला पुढे. फोटो काढायला थांबू नका. अरे मोबाईल देऊन टाक. पुढे चालत राहा. अहो राखीला हातावर बाईंच्या राखीला. हातावर राखी ठेवा. बाईंच्या हातावर राखी ठेवा आणि पुढे चला. थांबू नका कोणी, कारण खूप गर्दी आहे. सर्व महिलांना संधी भेटायला पाहिजे. ताई मध्ये कसं थांबवायची? आजी आजी सिंगल लाईन आला तर खूप बरं होईल. आपल्यालाही व्यवस्थितपणे साहेबांना भेटता येईल. म्हणजे आपला रक्षाबंधनाचा साठी आपण इकडे आलात, ते रक्षाबंधन व्यवस्थित होईल. कृपया याची काळजी घ्या. आपण सिंगल लाईन मध्ये या, म्हणजे व्यवस्थितपणे सर्वांना भेटता येईल. चला
आणि महिला पोलिसांना सुद्धा आपण सहकार्य करावं. त्या भगिनी सुद्धा या ठिकाणी त्यांच्या घरचाही रक्षाबंधन सोडून आपल्या संरक्षणासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे पोलीस बांधव सुद्धा या ठिकाणी आपल्या संरक्षणासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना सहकार्य करा. कृपा करून आपण शिस्तीचं पालन करा, म्हणजे सर्वांनाही साहेबांना भेटता येईल. सिंगल लाईनने आलं तर व्यवस्थित आपल्याला भेटता येईल, याचीही काळजी आपण घ्या. चलो ओके ताई चलो. कृपया विनंती आहे, बॅरिकेडच्या बाहेर जे उभे आहेत महिला आपले पोलीस बांधव, पोलीस बांधवांच्या भगिनी या इथे आपल्या संरक्षणासाठी आलेल्या आहेत आणि त्यांनाही सहकार्य करा. पण आपण जर शिस्तीचं पालन केलं तर ते व्यवस्थितपणे रक्षाबंधन होईल. वाहतूक अडकू नका, महिलांनी आतमध्ये या. वाहतूक थांबवू नका. माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला पण जे विनंती आहे, त्यांना कृपया पहिल्यापासून रांगेत घ्या. कृपया कोणाला मध्ये घेऊ नका. मी विनंती करते. चला ओके चलो. वाहतुकीला अडथळा होईल असं कोणी हे करू नका. साहेब स्वतः सांगतात वाहतूक सुरळीत चालू ठेवा. त्यामुळे आपण साहेबांच्या आदेशाचं पालन करायचं आहे. चला ताई चला. पोलिसांनी वाहतूक काळजी घ्या. दोन्ही रस्ते सुरू राहिले पाहिजे. चला ताई चला. प्रशासनाला सहकार्य करा. सिंगल लाईनमध्ये जायचं आहे. सिंगल लाईन खूप गर्दी करून वाटते. त्या साईडला जो घोळका झालेला आहे, तो जरा तिकडे जो घोळका महिलांची गर्दी थोडी इथे जास्त झाली आहे. सगळ्यांना मी भेटणार आहे. सगळ्यांना भेटणार. सगळ्या लाडक्या बहिणींना मी भेटण्याची वेळ देणार नाही. त्यामुळे थोडी काळजी घ्या सगळ्यांनी. आमच्या लाडक्या बहिणींची साहेब स्वतः संवाद साधतायत. आपल्या जवळ असलेल्या अमूल्य वस्तूची आपण काळजी घ्या. कारण आत्ताच बघा इथे एका तरी महिलेचं भगिनीचं झुमकं आपल्या कानातलं पडलं. ते या ठिकाणी स्टेजवर मिळालेलं आहे. ज्या भगिनीचं झुमकं असेल तुम्ही तिची ओळख पटवावी आणि ते घेऊन जावं. आणि सिंगल कोरेगाववरनंही महिला आलेल्या आहेत. मुंबईवरनं आल्यात. अगदी महाराष्ट्राच्या काही कानाकोपऱ्यात महिला आलेल्या आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण इथे आलेल्याच आहेत. परंतु अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातही महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. रायगडवरनं मोठ्या प्रमाणात महिला भरत शेठच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आलेल्या आहेत. हजारो महिला. सुषमा गोगावले ताई यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचंही आम्ही स्वागत करतो. भरत शेठ आणि सुषमा गोगावले ताई यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिला रायगडवरनं सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचंही स्वागत आपण ठाणेकरांच्या वतीने करूया. सिंगल लाईन या पटापट होतंय. साहेब स्वतःच आपल्याशी संवाद साधलं. साहेबांनी सांगितलं मी सर्व भगिनींना भेटणार आहे, त्यांचं रक्षाबंधन करून घेणार आहे. स्वतः साहेब आपल्याशी संवाद वाहतूक थांबवू साधला. नका. साहेबांच्या वतीने चला विनंती पुढे आहे डाव्या साईडला लाईन जायचंय. की आपण ट्रॉफिक जाम होईल असं काही करू नका. वाहतूक सुरळीत चालू ठेवा. साहेबांचं स्वतःचं म्हणणं आहे वाहतूक सुरळीत चालू राहिली पाहिजे. डाव्या साईडला बॅरिकेडच्या आतमध्ये सर्व महिलांनी उभं राहायचंय. सर्वांना भाई भेट. भरत शेठ आणि सुषमाताई यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिला रायगडवरून या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. त्यांचंही पुढे लाईन लावायची ठाणेकरांच्या वतीने स्वागत. आहे. वरती सोडणार आहे. रांगेत या सर्वांनी. मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करते, ज्या कोणी नवीन महिला भगिनी आपल्याकडे आल्या त्यांनाही विनंती आहे कृपया रांगेत
फटाफट लाईन होते, सिंगल लाईननी सोडली तर फटाफट होते. नम्रता मॅडम, जर सिंगल लाईननी सोडलं तर फटाफट लाईन होते. आणि कृपा करून महिलांनी रस्त्यावर गर्दी करू नये, एका शिस्तीने यावं. जेणेकरून वाहतूक सुरळीत चालू राहील. त्यासाठी साहेबांनी सोबत आपल्याशी संवाद साधलेला आहे. महिलांनी चालत राहा पुढे. पिंपरी चिंचवड महिला आघाडी साहेब सर्वांना भेटणार आहेत. शेवटच्या भगिनीला भेटल्याशिवाय साहेब जोपर्यंत थांबतील तोपर्यंत शेवटची भगिनी आहे. कृपा करून आपण सर्वांना चालत राहा पुढे. सिंगल लाईन महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं महाराष्ट्र महिला लाडक्या भावाला भेटायला आलेल्या आहेत. मुंबईच्या कांदिवली विधानसभेच्याही महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. पिंपरी चिंचवडवरनं महिला आलेल्या आहेत. अगदी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्राच्या अगदी दऱ्याखोऱ्यातनं लाडका भावावर प्रेम करणाऱ्या महिला या ठिकाणी भगिनी आलेल्या आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतो. महिलांना विनंती की वाहतूकला पण जागा द्या. तुमच्या डाव्या साईडच्या बॅरिकेडमध्ये यायचं आहे महिलांनी. आता आलेल्या सर्व महिलांना विनंती आहे की डाव्या साईडला या. डाव्या साईडला या. जरा 5 मिनिट लाईन थोडीशी थांबवा. 5 मिनिट. मम्मी 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 होत आहे होत आहे. एवढं संपाला ओके मम्मी ओके मम्मी मम्मी पाण्याची व्यवस्था करा. पाण्याची व्यवस्था प्लीज करायची. जे स्वयंसेवक आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत, त्यांनी पाण्याची व्यवस्था कृपा करा. महिलांना लाईनमध्ये त्यांना इकडे इकडे या साईडला करा. कृपा करून आपण स्वयंसेवक आहात. शिवसैनिक ही नियमितपणे आलेल्या मान्य सर्वच भगिनींची काळजी घेत असतात. त्यामुळे आपण पाण्याची व्यवस्था करा. ओके राखी हातात घ्या. प्रत्येकाने आपापल्या कशात ठेवा आणि राखी हातात घ्या. चालत राहा. फोटो नाही काढला तुम्ही. चालत राहा. राखी हातात घ्या. काही चालत राहा. राखीचं पॅकिंग करा. आपापल्या मौल्यवान वस्तू सांभाळा. धक्काबुक्की करू नका. दृष्टीचा माझी विनंती आहे पोलिसांना
दे ना बच्ची इसको कुर्सी दे दे आधा देना दे पुढे रांगेत घ्या नाही रांग घ्या परत एकदा आधा रांग कुर्सी करा. दे ना. पटापट या बॅरिकेड पर्यंत रांग घ्या. वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सहकार्य करा. चालत राहा पुढे चालत राहा थांबू नका जास्त वेळ. राखी काढून ठेवा हातात. सोडा लवकर सोडा. पटापट सोडा पटापट सोडा. सोडा लाईनमध्ये पुढे पटापट चला. ही लाईन पण करा पुढची लाईन पण करा. रस्त्यावरच्या महिला आहेत त्यांना सगळ्यांना रांगेत घ्या. कोण रस्त्यावर उभे आहेत त्यांना पण रांगेत येऊ द्या सगळ्यांना. मला चालत राहा पुढे चालत सोडा महिलांना सोडा लवकर. महिलांना सोडा लवकर. चला सर्वांनी मागे चला डावीकडे सगळ्यांनी. हो महिलांनी ते थांबू नका. ताई, चला चला मागे चला. चला ताई मागे सगळ्यांनी. एक सिंगल लाईन चला सर्वांनी मागे. गर्दी करू नका ताई. सिंगल लाईन मध्ये या आणि राखी हातात ठेवा. पॅकेट आता व्यवस्थित लाईन चाललेली आहे पॅकेटमधून अशी चालू ठेवा पॅकेटमधून म्हणजे आपल्याला सर्वांना लाडक्या भावाला लाडक्या बहिणीला भेटता येईल. एक लहान मुलगा हरवलाय. एक लहान मुलगा रीटी स्ट्रीटच्या डाव्या बाजूला एक लहान मुलगा सापडलाय. तिथे उभा आहे बघा. त्या स्पीकरच्या इथे आहे. त्याचं नाव काय? लहान बाळ हरवलंय. ते स्पीकरच्या इथे आहे लहान बाळ. कोणाचं आहे ते बाळ? ॲम्ब्युलन्स येते कृपया. ॲम्ब्युलन्स येते कृपया. लाईन लहान द्या. एक बाल कोणाचं तरी या ठिकाणी स्पीकर आहे त्या ठिकाणी आहे. पोलीस कर्मचारी आपले आहेत त्यांच्याकडे तो आहे. माझी विनंती आहे आपल्या स्वयंसेवकांना एक ॲम्ब्युलन्स पाठवा. एक ॲम्ब्युलन्स पाठवा इथे. थँक्यू हे पाणी घे ना. खायला घेऊन ये ना गिंबल घेऊन जा. मागे जरा महिलांना पाणी द्या. मी कुठे सरतो स्वयंसेवकांना विनंती आहे मागे पहिल्यांदा पाणी द्या जरा. चला पुढे थांबू नका जास्त वेळ. चालत राहा पुढे. ताई चला पुढे. चला झालं चला चला पुढे चालत राहा. साहेबांमुळे कसं याच्या घ्या बटाटा भाजी पण मिळते. ॲम्ब्युलन्सला जागा करून द्या. ॲम्ब्युलन्ससाठी बघा रुग्णवाहिका येते त्याच्यासाठी जागा करा. महिलांनी आणि कृपया या ठिकाणी वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा प्रकारे आपण जरा व्यवस्था करा. पोलीस कर्मचाऱ्यांनाही विनंती आहे वाहतूक सुरळीत चालू ठेवा. पाण्याचे बॉक्स मागे अजून पोचवा. मागे ॲम्ब्युलन्स आलेली आहे बघा. रुग्णवाहिका
बघा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्या लाडक्या बहिणी लाडक्या भावाला भेटण्यासाठी आलेले आहेत. कृपा करून आपण व्यवस्थितपणे या, जेणेकरून आपली सुरक्षा हे महत्वाचं आहे. त्यामुळे आपण व्यवस्थित जर आलात तर व्यवस्थित आपल्याला आपल्या लाडक्या भावाला भेटता येईल याची काळजी घ्या. रुग्णवाहिका हो साहेब, हे समोरच्या गाड्या फक्त पाहिजे ना, ते ॲम्ब्युलन्स मध्ये हा फास्ट घ्या. ॲम्ब्युलन्स आलेली आहे. जरा रिक्षा फास्ट घ्या. ॲम्ब्युलन्स रुग्णवाहिका मागे आलेली आहे. हो साहेब, त्या समोरच्या गाड्या समोरच्या गाड्या जाऊ द्या पटापट. तिकडनं जरा गर्दी पुढे करा, पटापट रिक्षा पुढे जाऊ द्या. पुढे रोड खाली आहे. आणि समोर कोणी येऊ नका प्लीज. जरा तिकडनं लाईन या, सर्वांना साहेबांना भेटता येईल. चला पटापट. जरा महिला सगळ्या लाडक्या बहिणीने विनंती आहे, जरा लवकर लवकर या, म्हणजे आपल्यालाही लवकर आपल्या घरी जाता येईल. कृपा करून समोरनं ज्या महिला आहेत त्यांनी लाईननी यावं, इकडे गर्दी करू नये. विनंती आपल्या लाडक्या बहिणींना, सगळ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपण कृपा करून इकडे गर्दी करू नये. बॅरिगेट कोणी खोलू नका प्लीज. त्या ठिकाणी कोणी बॅरिगेट खोलू नका, कोणी खोलू नका. साहेब सर्वांना भेटणार आहे, इथे मधून कोणी बॅरिगेट खोलू नका. सिंगल लाईन. कृपा करून सर्वांना आपले लाडके भाऊ भेटणार आहेत. हॅलो, हो साहेब, हे गाड्या पहिलं ॲम्ब्युलन्स पुढे रुग्णवाहिका तिथे थांबलेली आहे ना. या इथं बदली कमी करा जरा. मध्ये स्टेजच्या इकडनं कोणी येऊ नका. कृपया स्टेजच्या उजव्या बाजूने सर्वांनी यायचं आहे. डाव्या बाजूने कोणी सोडू नका. डाव्या बाजूने कोणी सोडू नका. कृपा करून. हो ताई, स्टेजच्या उजव्या बाजूने सर्व महिलांना यायचं आहे. कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लाडक्या बहिणी या लाडक्या भावाला भेटण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत. रक्षाबंधनाचा सातारा जिल्हा या ठिकाणावरनं संपर्क प्रमुख शरद कनसे आणि रेश्माताई जगताप यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिला या ठिकाणी आल्या. त्यांचाही आम्ही स्वागत करतो. अगदी पुढच्या 10 ते 15 मिनिटात आपण रांग संपवतोय. कृपया सगळ्यांनी रांगेचा एक रांग करा. सर्व भगिनींना, सर्व लाडक्या बहिणींना साहेब भेटणार आहेत. प्लीज गर्दीमध्ये धक्काबुक्की करू नका, कारण सगळीकडे सुनियोजित असं चालू आहे. काही देखील महिलांना विनंती, आपण लांबून आला, प्रत्येकाला भेटल्याशिवाय साहेब जाणार नाहीये.
नगरसेविका श्री मॅडम यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचंही आम्ही सर्व स्वागत करतो. वसईच्या नगरसेविका सिंग मॅडम यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. लाडक्या भावाला राखी बांधण्यासाठी अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महिला आल्या. सातारा, सांगली, नागपूर, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्रात अगदी महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरनं सुद्धा या ठिकाणी महिला साहेबांच्या लाडक्या भावाच्या प्रेमापोटी लाडक्या बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि रक्षाबंधनासाठी सातारा संपर्क प्रमुख रेश्माताई जगताप आणि शरद कांशे यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा शेकडो महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचंही आम्ही स्वागत करतो. जरा विरुद्ध दिशेने महिलांना सोडू नका. कृपा करून स्वयंसेवक त्यामुळे गोंधळ होतो. सर्व स्वयंसेवकांनी काळजी घ्या. विरुद्ध दिशेने कोणाला सोडू नका. कारण महिला 2-2.5 तासापासून या ठिकाणी साहेबांना भेटण्यासाठी आपल्या लाडक्या भावाला भेटण्यासाठी या ठिकाणी उभ्या आहेत. आपण प्रत्येकाने काळजी घ्या आणि ज्या विरुद्ध दिशेने महिला येतात त्यांना कृपा करून त्या ठिकाणावर थांबवा. संके मॅडम विरुद्ध दिशेत महिला जरा कृपा करून घेऊ नका. कारण 4-4 तासापासून या ठिकाणी महिला उभ्या आहेत. कारण सातारा, सांगली अगदी शेवटच्या टोकापासून महाराष्ट्राच्या महिला या ठिकाणी लाडक्या बहिणी आमच्या आलेल्या आहेत. साहेबांच्या लाडक्या बहिणी या अगदी शेवटच्या टोकापासून या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतो. साहेबांवर लाडक्या बहिणींचं प्रचंड प्रेम आहे आणि त्यासाठी त्या रक्षाबंधनासाठी या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. अगदी नागपूर, गडचिरोली अशा दुर्गम भागातल्या सुद्धा महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना जाण्यासाठी सुद्धा 8-8, 10-10 तास या ठिकाणी परतीचा प्रवास लागणार आहे. पाटील मेजर हे समोरचे लोक कमी करू नका. पाटील मेजर थोडीशी काढा ना. कृपया गर्दी करू नका. इकडे सिंगल लाईनच चालली आहे फक्त. प्लीज पाठवून देखील महिलांनी खिचडी करू नका, गर्दी करू नका, दत्ताकुटी करू नका. सिंगल लाईन मध्येच वरती जातोय. प्रत्येकाने राख्या हातात ठेवा. महिलांना विनंती आहे अगदी कृपया रांगेत या. शेवटच्या लाडक्या बहिणीला भेटल्याशिवाय साहेब जाणार नाहीये. कृपया रांगेत या सर्वांनी. उजव्या बाजूने कृपया इथे खरंच लागून आलेले कार्यकर्ते आहेत. 4-4 तास तिथे रांगेत उभे अगदी दुपारपासूनचे निघालेले हे सगळे कार्यकर्ते. ज्यांचं झालं तरी पुढे चला. कृपया करून थांबू नका. महाड पोलादपूर बरेचसे गोगावले यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.